छावा भाग 83. रायगडावर छत्रपतींच्या खासेवाड्याच्या सदरेला खलबत बसले होते. बाहेर आदराच्या धारा कोसळत होत्या. दक्षिण दिग्विजय करून रायगडी परतलेले छत्रपती साऱ्या कारखान्यांचा शांतपणे करिणा घेत होते. सदरेत मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजी, गंगाधरपंत हनुमंते, हंबीरराव मोहिते अशी शेलकी मंडळी होती. महाराज पंतांनी नाशिक त्र्यंबकचा मुलूख लुटीला घातला. अण्णाजी दत्तोंनी मोरोपंतांची कामगिरी रुजू केली. बाळाजी आवजींनी फिरंगी, कुतुबशाही टोपीकर यांच्या दरबारातून आलेल्या निवडक पत्रांचा तपशील पेश केला. राजपागा, खजिना, शिलेखाना अशा चर्चेतून खलबत धारावसुलीवर आले. धारावसुली अण्णाजींच्या अखत्यारीत होती. त्यांनी त्या खात्याचा करिणा देताना युवराज संभाजीराजांच्या बाबत तक्रार नोंदविली. महाराज, युवराज धारावसुलीत हस्तक्षेप करतात. आम्ही त्याची वेळीच स्वामींना कल्पना दिली आहे. कोण भातेचा हस्तक्षेप करतात युवराज? महाराजांनी शांतपणे अण्णाजींना विचारले. रयतेस मनमानी सूट देतात, अण्णाजी उत्तरले. आपणहून रयतेकडे जाऊन सूट देतात की रयत जाते त्यांच्याकडे सूट मागण्यास? छत्रपतींनी घेर टाकला. रयतच जाते त्यांच्याकडे. महाराज हसले. अण्णाजींची चूक त्यांना न दुखविता त्यांच्या पदरी घालण्यासाठी गोमट्या बोलीत म्हणाले. अण्णाजी, धारावसुलीचे खाते तुमच्याकडे. रयतेच्या काही अडीअडचणी असतील तर तिनं तुमच्याकडे यायला पाहिजे. ती युवराजांकडं का जाते ध्यानी येत नाही आमच्या. अण्णाजी चमकले, गुमान झाले. मग महाराजच त्यांना सावरीत म्हणाले. अण्णाजी, रयत आपली देव, तीच आम्हास लढते हात पुरविते. आमचे अंबारखाने धनधान्यांनी भरते. गनिमांच्या घोड धावेत टापाखाली रगडली जाते ती तीच. तिची सुखदुःखे तुम्ही आम्हीच जाणली पाहिजेत. प्रसंगी तिला धीर दिलासा दिला पाहिजे. युवराजांनी तसं केलं असेल तर त्यात गैरबाका असं आम्हास काहीच वाटत नाही. आम्ही जातीनं घेऊ त्याचा माग. जी, एक परीनं ते ठीकच आहे. पण दिलेरसारख्या प्रत्यक्ष गनिमाशी जेव्हा युवराज खली त्यांची हात मिळवणी करतात, साक्षात स्वामींच्या जीवाचं बरं वाईट व्हावं म्हणून शाक्तपंथीयांच्या भरीला पडून कलशाभिषेक करतात, तेव्हा आम्हाला शंका येते. स्वामीनिष्ठा म्हणून वेळीच हे नजरेस आणणं आमचं कर्तव्य मानतो आम्ही. अण्णाजींनी मनाच्या तळवटातले काजळ काळे सफाईच्या भाषेत बाहेर काढले. ते ऐकताना महाराजही गंभीर झाले. काय बोलावे त्यांना सुचेना. सारे खलबत चळवळले. याची शहानिशा करून घेतलीत तुम्ही अण्णाजी? छत्रपतींचे सावधपण बोलले. जी, आमच्यावर स्वामींनी सोपविलेल्या कार्यात आम्ही कुचराई कशी करावी? सदरेवर शांतताच शांतता पसरली. कुणाला काय बोलावे कळेना. अशात मोठ्या धीराने हंबीररावांनी आपली मसलत पेश केली. अण्णाजींनी केलेली शहानिशा गैर नाही असायची. पर आम्हासनी वाटतं एक डावधन्यानी युवराजासनीच सामने याद बोलवावं. जे असल नसल त्याचा साफ जाब विचारावा. खलबतातील कितीतरी जणांना ही मसलत मनोमन पटली. तशा मानाही डुलल्या. पण छत्रपतीच म्हणाले. हंबीरराव, तुमचं म्हणणं पटतं आम्हास. पण तुम्हाला वाटतं जर खरोखरच असं असेल तर युवराज आमच्यासमोर ते मान्य करतील? आणि तसं नसेल तर आम्हीच हे विचारतो आहोत, याचा कोण कयास बांधतील ते? जवळची माणसं आमच्या शब्दांचा गैरमतलब लावून कशी बिथरतात हे नेताजींच्या आणि प्रतापरावांच्या बाबतीत पारखलं आहे आम्ही. दोनदा पोळलेले हात तिसऱ्यांदा पोळून घ्यावेत, तेही युवराजांच्या बाबत? कैसे व्हावे? छत्रपती अस्वस्थ झाले.
कुणीच काही बोलेनात तसे तेच म्हणाले. आम्हास कलशाभिषेकाचं कोणतंच भय नाही वाटत. तसा मिर्झा राजा रजपूतही आपल्या कुलदेवी चंडीला लक्षाभिषेक करूनच आम्हास नेस्तनाबूत करण्यासाठी आला होता. आमच्या जीवाचं जे बरं वाईट होणं असेल ते कुणाच्या इच्छेनं नाही, ते साक्षात जगदंबेच्या इच्छेनंच होईल. पण आम्हास धास्त वाटते ती या राज्याच्या बरं वाईटाची. युवराजांच्या मनी सिंहासनाची हवस उठली असेल आणि ते दिलेरसारख्या कडव्या पठाणी गनिमाशी हातजोड करीत असतील याची खातर जमा झाली तर आम्हास रक्ताचं नातं परत सारून त्यांचा बंदोबस्त कठोरपणे करावा लागेल. त्यापूर्वी त्यांना एक संधी देण्याचं आमचे मनी आहे. आजवर आईनं कौल दिला तसं करीत आलो, तसंच करू. छत्रपती थांबले. त्यांचा निर्धार बघून अण्णाजींचे डोळे लखलखले. सदर उठली. मानकरी खासे वाड्याबाहेर पडले. अण्णाजी दत्तो कारभाऱ्याबरोबर आपल्या वाड्याकडे निघाले. झडते मुजरे ते स्वीकारित होते, पण त्यांचे मुजऱ्यात लक्ष नव्हते. मनोमन ते एकाच गोष्टीचा अंदाज घेत होते. महाराज युवराजांना एक संधी देणार, ती कोणती असावी? काय बेत असावा छत्रपतींचा? सृष्टी उन्हाच्या सोनेरी श्रीफळाने आणि तांदूळदाण्यांनी श्रावण उश्रीची ओटी भरू लागली. येसूबाईंचे डोहाळ जेवण झाले. या विधीला येसूबाईंना ओटी भरण्यासाठी रायगडाहून साज पेहरावाची 2 तबके आली. एक छत्रपतींचे आणि दुसरे पुतळाबाई साहेबांचे. पुतळाबाईंनी निरोप धाडला होता. येण्याची खूप हौस असता येणे होत नाही. मनी किंतु धरू नये, तब्येतीस राखून असावे. धाराऊ आता येसूबाईंना सोडून हलेनाशी झाली. तळहातावरच्या फोडासारखी जपू लागली. श्रीकृष्ण जन्माष्टमी मागे पडली. श्रावणवद्य एकादशीचा दिवस उमटला. शिर्क्यांच्या वाड्यातील बाळंतणीच्या दालनात बालबोल फुटला. कन्यारतन आलं. भावेसरी पावली. सुईणीने सुवार्ता ऐकवली. येसूबाई मासाहेब झाल्या. संभाजीराजे आबा झाले. राजकुळातील लाभाचे पहिले नातमुख जन्मास आले. वाड्यावर नगारा चौघडा दुडदुडू लागला. उखळीचे बार उठले. आजोबा झालेले पिलाजी वाड्याच्या सदरेवर बैठक घेऊन परातीतील साखर रैताव्याला वाटताना हसत म्हणाले, आम्ही म्हातारं झालो बाबांनो, नातवंड आलं. संभाजीराजांना ही खबर कळताच त्यांच्या मनाची गत लागली. आज थोरल्या आऊ असत्या तर किती लगबगीनं त्या आमच्याकडे आल्या असत्या. कशा कशा प्रकारे बोलून त्यांनी आम्हा सामने खडे राहणं कठीण करून सोडलं असतं. आणि आमच्या मासाहेब, त्यांचा तर चेहराही नीट याद नाही होत आम्हास. त्या सावळ्या होत्या म्हणे. धाराऊ उजळ आहे. तिची सावली बघताना तीच आम्हास मासाहेब वाटली. आम्ही आबा झालो. केवढं मनाची घालमेल करणारं हे सत्य. सत्य की स्वप्न? आमचे आबासाहेब आजोबा झाले. आजोबा थकले असतील आबासाहेब दख्खनेच्या मोहिमेनं. ही खबर ऐकून त्यांना कोण खुशी होईल. टाकोटाकीनं ते नातमुख बघण्यास पुरात येतील. आम्ही त्यांचे चरण बघू. किती दिवस झाले त्यांचे दर्शन नाही. जीवाची उलघाल इथे कुणास बोलावी, कशी? काय आज्ञा आहे युवराजांची? रुजू झालेले परशुरामपंत अदबीने बोलले. पंत, फलटण, सिंदखेड, रायगड असे 4 वाटा थैलीस्वार धाडा. आम्हास कन्यारत्न झाल्याचं कळवा. रायगडी आबासाहेबांना लिहा, आपण आजोबा झालात. आपलं दर्शन घेण्यास आपली नात वाट बघते आहे. बारशाचा दिवस उजाडला. पिलाजींच्या वाड्याला आज कौतुकाचे, उत्साहाचे कसे भरते आले होते. वाड्यातील लहान थोर माणूस नवे नेसून नटले होते. पिपाणी नगाऱ्याची झुंज जुंपली होती. वाजत गाजत 4 वाटांनी गोतावळ्यांचे बाळंत विडे वाडा चढू लागले.
सदरी बैठकीवर बसलेले संभाजीराजे भट, भिक्षुक, गोसावी, बैरागी यांना दाणे देऊ लागले. मुलीला पाळण्यात घालण्याचा मुहूर्त जवळ येऊ लागला तसे संभाजीराजे बेचैन झाले. एवढ्यात खंडोजीने धावत येऊन वर्दी दिली. रायगडचा बाळंतविडा आला. संभाजीराजांचे डोळे लखलखले. आबासाहेब आले, सामोरे गेले पाहिजे. ते बैठकीवरून उठले. आज्ञा सुटली. खंडोजी, सामोरे गेले पाहिजे, सिद्धता करा. खंडोजीने युवराज कसल्या गैरसमजात आलेत हे ताडले. मान खाली घेत तो म्हणाला, थोरले स्वामी नाहीत आले. ठक ठक ठक. संभाजीराजांच्या काळजाला शंकेचा सुतार पक्षी टोचा मारू लागला. चर्या उतरली. नाही आले? त्यांच्या तोंडून न कळणारे शब्द सुटले. रायगडचा बाळंतविडा वाजत गाजत वाड्यात घुसला. तो घेऊन येणाऱ्या स्वारांनी संभाजीराजांना मुजरे दिले. सरपोसांनी झाकलेली बाळबाळंतिणीच्या मानाची 2 तबके त्या स्वारांनी सदरेवर ठेवली. रायगडचा निरोप झुकत्या मानेने राजपुत्राला पेश केला. धण्यांची तब्येत खराब हाय. हे बाळंतविडे दिल्यात. सांगावा हाय नाव भवानीबाई ठेवावं. संभाजीराजे सुन्न झाले. ते सदरेवरून उठले. महालाच्या रोखाने चालू लागले. मुहूर्त साधून घटिकापात्र घंगाळात डुबले. राजकुंवरबाईंनी आपल्या भाचीला पाळण्यात घालून तिच्या कानात तिचे नाव सांगितले, भवानी, भवानी, भवानी. राजकुंवरबाईंनी पाळण्याला पाठ लावून झोला दिला. त्या झोल्यावर भवानीचा पाळणा हिंदोळू लागला. या समारंभात दुर्गाबाई दिसत नव्हत्या. वांत्यांनी बेजार झाल्याने त्या आपल्या महाली लेटून होत्या. दसरा मागे पडला. या खेपेला सोन आखाड्यावर हत्यारमार करायला संभाजीराजे दसरा माळावर गेले नाहीत. कुणाशीच काही न बोलता ते दिवसेंदिवस आपल्याच महाली एकले राहू लागले. त्यांचा आपल्याच मनाशी मनाचा संवाद जुंपला. त्याची उकल त्यांना होईना. गुंतवा झालेल्या मानी राजमनाचा शेव काही केल्या हाताशी येईना. असह्य भयान एकलकोंडेपणाने त्यांच्या भोवती घेर टाकला. वाड्यावर सासूरवाडीचे शिर्के मंडळ होते. रक्ताच्या नात्याच्या राणू अक्का होत्या. अग्नीच्या साक्षीने पाठीशी आलेल्या येसूबाई, दुर्गाबाई या अर्धांगी होत्या. खंडोजी, रायाजी, अंतोजी असे इमानाचे सोबती होते. उमाजी पंडित, केशव पंडित, कवी कुलेश असे शास्त्रपारंगत पंडित होते. पिलाजींच्या सारखे जाणते थोरपण होते. पण यांपैकी कोणीच त्यांना आपले आहे याचा भरोसा येईना. नुकत्याच जन्मलेल्या कन्यारत्नाचे कौतुकही त्यांच्या लेखी ओसरले. मन अनावर फरफटीला लागले. शंकांचे पलोते नाचवू लागले. असं का व्हावं? आम्ही खातर जमीन हाती घेतलेल्या सोन्याची मातीच का व्हावी? जर साक्षात आबासाहेबांच्या मनीच आमच्या बाबीनं काही अंदेश आला असेल तर वरकड सारं असून नसल्यासारखं. आमच्याविषयी त्यांच्या मनी कसलं कुट्ट काळं आणि कुणी कुणी घातलं आहे का? मासाहेबांचं असं आम्ही काय वाईट चिंतलं आहे? कोण जातीची तापदरा आम्ही अण्णाजींना दिली आहे? कर्नाटक स्वारीवर जाताना महाराज साहेब आम्हाला पुरात ठाण करून जातात. त्यांच्या दिग्विजयाला गालबोट लागू नये म्हणून मनावर धोंड ठेवून आम्ही ते शिरसावंद्य मानतो. परतीच्या वाटेवर महाराज साहेबांना आम्हास भेटावंसं वाटत नाही. आमच्या पोटी जन्मास आलेल्या आपल्या नातवंडाचं मुखदर्शन घेण्यास ते आले नाहीत. काय चाललं आहे हे? कुठल्या कसूराची ही आम्हाला शिक्षा आहे? आम्ही थोरले म्हणून जन्मास आलो हा कसूर? आम्हाला युवराजपदाचा अभिषेक झाला हा आमचा कसूर? की नाकळत्या वयात आमच्या मासाहेब गेल्या आणि ऐन हव्या होत्या त्या समयाला थोरल्या आऊ गेल्या हा आमचा कसूर?
आबासाहेबांचा आमच्याविषयी गैरमेळ पडला आहे खास. आमच्या वतीनं रायगडी तो कोण निपटणार, कोण सफाई देणार? आम्हालाच जातीनिशी का बोलावणं होत नाही रायगडाकडून, की आम्ही हयातभर शृंगारपुरी सासऱ्यांच्या वाड्यातच पावणेर झोडत राहावं अशी इच्छा आहे आबासाहेबांची? 2.25 साले झाली आम्ही इथं आहोत. आता इथं राहणं नको वाटतं. पण जावं तरी कुठं, कसं? त्यांना काही सुधारेनासे झाले. युवराज गडावरून थैलीस्वार दाखल झाला आहे. थैली खाशी म्हणून सदरेला खोळंबून आहे. महाली आलेल्या परशुराम पंतांनी वर्दी दिली. थैलीस्वार गडावरचा? आबासाहेबांनी नक्कीच याद फरमावला असणार. क्षणापूर्वीची संभाजीराजांच्या चर्येवरची काळजी नाही निपट झाली. झपाझप चालत ते सदरेला आले. सदरेच्या चाकरमान्याने झडते मुजरे दिले. रायगडाहून आलेला थैलीस्वार अदबीने पुढे झाला. त्याने कमरेची भगवी थैली युवराजांच्या हाती दिली. संभाजीराजांनी क्षणैक मस्तकाला भिडवून लगबगीने थैलीचा फासबंद उकलला. वळी बाहेर घेतली. खुलल्या खलित्यावरचे शब्द टिपू लागले. श्रियासह विराजित अखंड लक्ष्मी अलंकृत युवराज शंभूराजे प्रति अनेक उदंड आशीर्वाद उपरी विशेष. वज्रचूडे मंडित सौ सुनबाईस कन्यारत्न जाहले. वृत्त ऐकून परमसंतोष जाहला. आता विशेष करून लिहिणे ते पत्र देखत जरोरीने सज्जनगडी कूच होणे. समर्थ चरणी रुजू होऊन चित्तास शांती लाभेल तसे करणे. समर्थ देतील तो बोध सावधपणे मणी धरणे. मनी भले बुरे जे असेल ते समर्थ चरणी ठेवणे. विशेष काय लिहिणे जाणीजे. खाली त्यातील शब्दाशब्दांनिशी संभाजीराजांच्या डाव्या भुवईला कमान बाक चढत गेला. टपोरे डोळे आक्रसले. छातीचा जामा काखेत दाटून आला. मनात विचारांची शंकांची धुमाळीच धुमाळी माजली. म्हणजे आबासाहेबांच्या मनी आमच्या बाबीनं अंदेश आला खास. आम्ही सज्जनगडी समर्थ चरणी जावं. समर्थ देतील तो बोध ऐकावा. कशासाठी? मनी भले बुरे जे असेल ते निपटण्यासाठी. असं काय भलं बुरं आणलं आम्ही मनी? इथं ठाण होऊन सुभा सांभाळला हे? अडल्या रयतेला धारामाफी केली हे? की अपत्याच्या अरिष्ट निवारणार्थ कलशाभिषेक केला हे? आबासाहेब कसली आज्ञा दिलीत आम्हास हे? आम्हाला बोध नको आहे. हवं आहे आपल्या चरणांचं दर्शन, थोरल्या आऊंच्या छत्रीचं दर्शन. का जावं आम्ही सज्जनगडास? कशासाठी? हाती खलिता घेऊनच संभाजीराजांनी सदर सोडली. ते तसेच येसूबाईंच्या दालनी आले. हातातील खलित्याची वळी उठवीत म्हणाले, ऐकलत? गडाहून आबासाहेबांचा खलिता आला आहे. आम्हास सज्जनगडी रुजू होण्याची आज्ञा आहे. समर्थ चरणी मनचं भलं बुरं ठेवण्यासाठी. का जावं आम्ही? येसूबाईंनी कुशीत घेतलेल्या 2 महिन्यांच्या भवानीचा पदर हलकेच तोडला. हसत त्या म्हणाल्या, एवढं संतापण्यासारखं काय आहे त्यात? सज्जनगड पावनस्थान. आमचं ऐकावं. आज्ञेप्रमाणे सज्जनगडी कूच ठेवावं. आम्ही या अशा गुंतून पडलो. नाहीतर आम्हीही आलो असतो समर्थ दर्शनास. त्यांच्या शांत उत्तराने संभाजीराजे चकित झाले. स्वतःशीच विचारगत होत पाठीशी हात बांधून फेर घेऊ लागले. थोड्या वेळाने दालनाबाहेर पडण्यापूर्वी संथ शांत शब्दात म्हणाले, ठीक आहे, जाऊ आम्ही सज्जनगडास. भाग 83 समाप्त.